नमस्कार मित्रो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रो, आज 2 महासभा आहेत. होय, म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क या मैदानावर नरेंद्र मोदी राज ठाकरेंसह उपस्थित असणार आहेत किंवा राज ठाकरे नरेंद्र मोदींसह उपस्थित असणार आहेत असं म्हणलं तरी काय हरकत नाही. ही महासभा आहे आणि बघूयात नरेंद्र मोदी काय बोलतात. नरेंद्र मोदीचं जे बोलणं आहे ते विविध विषयांना स्पर्श करणार असतं. ते नेहमीच बोलताना स्थानिक संदर्भ, राजकीय संदर्भ आणि वैश्विक जागतिक संदर्भ, देश पातळीचे संदर्भ देत असतात आणि त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोतच. जे प्रत्यक्ष सभेला जाऊ शकणार नाहीत ते घरी टीव्हीवर नक्कीच बघणार आहेत. दुसरी एक महासभा आहे, होय, महाविकास आघाडीची महासभा. आणि या सभेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे इत्यादी प्रभूती आहेतच, महत्वाची मंडळी. त्याशिवाय आणखी एक महत्वाची व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल एकेकाळी ज्यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं गेलं होतं. पाहिलं गेलं म्हणजे याच्याकरता की त्यांनी दिल्लीमध्ये सुरुवातीला जेव्हा राज्य स्थापन केलं बहुमत घेऊन, आणि त्यावेळी असं वाटलं की बघूयात, नक्कीच या माणसामध्ये स्पार्क आहे आणि हे नक्कीच काहीतरी करू शकतात, पुढे भवितव्य आहे देशाला, किंवा अत्यंत उच्च शिक्षित असा माणूस आहे आणि तो भ्रष्टाचाराविरोधी लढतोय. होय, भ्रष्टाचाराविरोधी लढत होते बरं का. म्हणजे काही लोक विसरले असतील. विसरले काय, ते स्वतःच विसरले की आपण भ्रष्टाचाराविरोधी लढत होतो. तर असे अरविंद केजरीवाल आहेत ज्यांच्यावर सध्या दारू घोटाळ्याचे आरोप आहेत आणि त्या निमित्ताने ते जेलची वारी करून आलेले आहेत. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. जामिनावर पण म्हणता येईल, जामिनावर नका म्हणू, कारण त्यांची अटकेलाच त्यांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं. तर त्यांना काही दिवस पॅरोलवर बाहेर सोडण्यात आलं असं पण म्हणू. त्यांना पुन्हा हजर व्हायचंय बरं का 2 तारखेला. मात्र बाहेर पडल्यानंतर अटी शर्तींनिशी त्यांना पॅरोलवर सोडल्यानंतर अरविंद केजरीवालांनी नेहमीप्रमाणेच मी त्या गावचा नाही अशी भाषणे सुरू केली आहेत. आणि ते अरविंद केजरीवाल म्हणजे उद्धव ठाकरेंची मला एक गंमत वाटते की जे मोदींविरोधी बोलतात ते कोणी काळं कुत्रा असो, एखादा गुन्हेगार असो की कोणी असो, की तो आपला असं उद्धव ठाकरे मानतात. आणि तेच आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. खरं तर नरेंद्र मोदींची शत्रुत्व उद्धव ठाकरेंनीच घेतलेले आहे. आणि ते कसं काय तुम्हाला माहिती आहे. परवाच्या मुलाखतीत देखील उद्धव ठाकरे म्हटले की मी मोदींवरच बोलणार आणि डायरेक्ट मोदींची तुलना, त्यांच्यावरच आरोप, त्यांच्यावरच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लादणं, हे सगळं परवाच्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत बघितलं असेल तुम्ही. तर अशी आज महासभा दुसरी होते ती बीकेसी मैदानावर. पाहणं हे मनोरंजक आहे की अरविंद केजरीवाल येतील काय. होय, सभेला येतील काय. बघा व्यवस्थित आहे का, सभेला येतील काय. कदाचित निघाले असतील, येतीलही. आधी ते उद्धव ठाकरेंच्या घरी जाणार आहेत. तर अशा अरविंद केजरीवालांवर किंवा अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत जे प्रकरण घडलेलं आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अर्धवट माहिती आहे, कारण मराठी मीडियात सगळ्या बातम्या आल्या नाही. हिंदी मीडियामध्ये सविस्तर बातम्या येत आहेत. स्वाती मालिवाल ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत आप पार्टीतर्फे, त्यांना मारहाण झाली सीएम हाऊसवर. सीएम हाऊस याचा अर्थ काय, मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी. होय, मारहाण झाली. त्या मारहाणीचं कारण काय, आणि चक्क एका महिला खासदाराला मारहाण झालेली आहे. ती त्यांच्याच पार्टीची महिला खासदार, विभव म्हणून एक माणूस फरार आहे. तो कार्यकर्ता अरविंद केजरीवाल यांचा जवळचा माणूस. आणि हे मारपिटीचं कारण काय याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. आपल्याच पक्षाच्या खासदाराला आपल्या घरी बोलवून, आता असं ऐकायला येतं की अरविंद केजरीवाल देखील तिथे हजर होते. अर्थात ते व्हिडिओमध्ये दिसलेले नाही आहेत मारपिटीच्या, पण अरविंद केजरीवाल तिथे आसपास हजर होते आणि त्यांच्या उपस्थितीतच ते बंगल्यात असतानाच मारहाण झाली असं म्हणणं आहे. त्यासाठी आता दिल्ली पोलीस पोहोचली आहे अरविंद केजरीवाल यांच्या घरी, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासायला. त्यावरून ध्यानात येईल की खरं काय खोटं काय. मात्र सगळ्यांनाच कुतूहल असेल की मारहाण नेमकी कशावरून झाली असेल. तर राज्यसभेचं खासदारपद सोडण्याहून हे झालेलं आहे. राजीनामा द्यावा स्वाती मालिवाल यांनी, असा त्यांच्यावर दबाव टाकला जातोय आणि तो दबाव त्यांच्याच नेत्याकडून टाकला जातोय. याचं कारण काय, याचं कारण आहे अभिषेक मनु सिंघवी ज्यांनी अरविंद केजरीवाल यांची बाजू कोर्टात मांडलेली आहे. त्यांना अरविंद केजरीवाल यांनी म्हणे कबूल केलं होतं की तुम्ही माझी बाजू मांडा, मला सोडवा जामिनावर किंवा माझी जेलमधून सुटका करा,
या आरोपातून सुटका करा, मी तुम्हाला राज्यसभेचं खासदारपद देईन. शब्द दिला होता आणि शब्द पाळायला हवा, किंवा अजून केस सुटलेलीच नाही पूर्ण, पुन्हा जेलमध्ये जावं लागणार. त्यामुळे अभिषेक मनु सिंघवी महत्वाचे आहेत. आणि म्हणून स्वाती मालिवाल यांना घरात बोलवून त्यांना आधी समजावण्याचा प्रयत्न झाला आणि मग त्यांना मारहाण झाली. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या महिला खासदार, महिलांबाबत काय दृष्टिकोन आहे ते यातून लक्षात आलं. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आजच्या सभेत अरविंद केजरीवाल उपस्थित राहतील काय, आणि राहिले तर उद्धव ठाकरे जे मणिपूरबद्दल आवर्जून बोलतात, होय मणिपूरबद्दल बोलतात आवर्जून, प्रत्येक वेळी त्यांची मुलाखत किंवा भाषणातून मणिपूर मोदी तिकडे गेलेले नाही असं बोलतात. तर मणिपूरच्या अत्याचारावर बोलणारे किंवा संजय राऊत ते प्रत्येक भाषणात वैश्विक गोष्टींचा, घटनांचा आढावा घेतात भारतीय जनता पार्टीबाबतच्या, म्हणजे अगदी युक्रेन पासूनच्या भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी यांच्या संबंधित ज्या गोष्टी असतील त्याचा आढावा घेतात. चीन आहे, मणिपूर आहे, अनेक गोष्टींचा आढावा घेतात. तर आप मधल्या या सीएम हाऊस मधल्या घटनेबाबत कोणी काही बोलतील काय? बघा, तुम्हाला हसू येईल, म्हणशील अशी काय अपेक्षा, असं कसं बोलणार? मग कोणत्या तोंडाने, कोणत्या नाकाने तुम्ही कांदे सोडणार आहात स्टेजवर? तोंडाने बोलणार म्हटल्यापेक्षा कोणत्या नाकाने कांदे सोडणार आहात? तुम्ही ज्यांच्याबरोबर आघाडी केलेली आहे, जे तुमच्याबरोबर स्टेजवर उपस्थित आहेत, ज्यांच्यावर दारू घोटाळ्याचे आरोप आहेत. खरं तर आरोप म्हटल्यानंतर तिथे स्टेजवर आज असणारे बहुतेक लोक आरोप असणारच आहेत. ज्यांच्यावर काही ना काही घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यापैकी काही जेलमध्ये जाऊन झाले. मुख्यतः संजय राऊतांचं नाव घ्यायला हरकत नाही. आता प्रत्यक्ष अरविंद केजरीवाल जेलमध्ये जाऊन आले, अजूनही नेते दिसतील तुम्हाला. तर अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे आज बैठकीला आहेत, महासभेला आहेत, आणि ते घणाघाती भाषण करणार असं मराठी मीडियाच्या द्वारे सांगितलंय. त्यांचं घणाघाती भाषण, मुलूक मैदान तोप, त्यांचं आक्रमण, त्यांचा हल्ला. तर हा हल्ला त्यांच्या शेजारी बसलेल्या माणसाला समजेल काय? केजरीवाल बाबत काही बोलतील काय? नाही बोलणार ना, तुम्हालाही माहिती नाही बोलणार. पण याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे असं मला वाटतं. कारण जर तुम्ही संविधानाचा दाखला येता प्रत्येक वेळी महिला हक्क, महिलांचे अधिकार याबाबत बोलत असता, महिला अत्याचाराबाबत बोलत असताना महिलांना आम्ही आधार आहोत असं म्हणत असता, तर एका महिलेच्या बाबतीत हे जे काही घडलेलं आहे त्याबाबत नक्कीच आजच्या महासभेमध्ये, आता बघू महासभा कोणते होते ते, तर महासभेमध्ये उद्धव ठाकरे किंवा गेला बाजार संजय राऊत कोणीतरी बोलावं अशी अपेक्षा आहे. अरविंद केजरीवाल येतील का नाही इथून सुरुवात आहे, पण आले तर बोलतील काय? तेवढी हिंमत आहे काय? बघूयात. जवळच आलं सभेची वेळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सह. धन्यवाद.